हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. बाहेर मस्त पाऊस चालू आहे. पावसामध्ये आपल्याला वडापाव, भजी हे सर्व पदार्थ खायला आवडतात, परंतु गरमागरम हे असे जुने पदार्थ सुद्धा खूप छान लागतात. आज मी इथे संध्याकाळच्या जेवणासाठी एकदम गरमागरम अशा डाळ चकोल्या तयार केलेल्या आहेत. याला डाळ ढोकळी पण म्हणतात, वरण-फळं सुद्धा म्हणतात किंवा डाळ चकोल्या सुद्धा म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. अशा थंडगार पावसामध्ये या वाफाळत्या गरमागरम डाळ चकोल्या, त्यासोबत आंब्याचं लोणचं व उडीद डाळीचा पापड, तसेच या डाळ चकोल्यांवरती मस्त भरपूर असं साजूक तूप घालून खायला खूप मजा येते. या डाळ चकोल्या एकदम छान अशा लागतात. तसेच या बनवायला सुद्धा अगदी सोप्या आहेत. 10 ते 15 मिनिटामध्ये झटपट अशा बनून तयार होतात व थंडीमध्ये या गरमागरम चकोल्या खूप छान लागतात. चला तर मग आपण बनवूया आपली आजची ही डाळ चकोल्यांची रेसिपी. डाळ चकोल्या तयार करण्यासाठी इथे मी तूर डाळ घेतलेली आहे. तुम्ही याऐवजी मिक्स डाळी सुद्धा वापरू शकता. हरभरा, मूग व तुरीची मिक्स डाळ सुद्धा वापरू शकता. परंतु इथे मी आज तूर डाळच घेतलेली आहे. आता इथे मी कुकर घेतला आहे. कुकरमध्ये आपल्याला 2 ग्लास डाळ घ्यायची आहे. हा ग्लास 1 वाटीच्या मापाचा आहे. त्यामुळे इथे मी 2 वाट्या तूर डाळ घेतलेली आहे. आता ही डाळ आपल्याला 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. आता या डाळीमधील पाणी काढून टाकू व ही डाळ आपण 1-2 वेळा धुवून घेऊया. आता इथे मी डाळ धुवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तसेच यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे व पाव चमचा किंवा 1 चिमूटभर आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. तेलामुळे डाळ छान शिजते व टेस्टी सुद्धा लागते. आता हे आपल्याला व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आता कुकरची लीड बंद करून याच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. आता डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण चकोल्यासाठी लागणारं पीठ मळूया. इथे मी 4 ते 5 जणांसाठी पीठ घेतलेलं आहे. 4 ते 5 वाट्या पीठ आहे. त्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे. आता मीठ घातल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं-थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपण रेग्युलर चपातीसाठी वगैरे जसं पीठ मळतो, त्यापेक्षा थोडंसं घट्ट असं हे पीठ आपल्याला मळायचं आहे. ते इथे तुम्ही पाहू शकता. हे पीठ आता मी मळून घेतलेलं आहे. अगदीच पातळ नाही किंवा अगदीच घट्ट नाही, असं मध्यम असं हे पीठ मी मळलेलं आहे. आता हे आपण साईडला ठेवून देऊया. आता आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. या वाटणासाठी इथे मी सुकं खोबरं घेतलं आहे, लसूण घेतला आहे व कोथिंबीर घेतलेली आहे. अंदाजे आपल्याला अर्धी वाटी सुकं खोबरं घ्यायचं आहे. लसूण थोडासा जास्त घ्यायचा आहे. आता हे सर्व आपण मिक्सरला फिरवून घेऊया. पाणी न वापरता हे मिक्सरला फिरवायचं आहे. आता इथे मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता इकडे ही डाळही शिजलेली आहे. आपण कुकरची लीड काढून पाहूया. तुम्ही पाहू शकता डाळ छान शिजली आहे. आता ही डाळ आपण एखाद्या विस्करच्या साहाय्याने किंवा रवीच्या साहाय्याने आपल्याला ही डाळ छानपैकी घोटून घ्यायची आहे. आता ही आपली डाळ बनून तयार आहे. आता आपण फोडणी तयार करूया. इथे मी मोठी कढई ठेवलेली आहे. आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान फुलल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे फुलल्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. आता यामध्ये आपल्याला आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते घालायचं आहे. वाटण घातल्यानंतर हे आपल्याला वाटण एक 2 ते 3 मिनिटे छानपैकी परतवून घ्यायचं आहे. आता इथे मी हे वाटण 1-2 मिनिटे छानपैकी परतवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला आपण जे वरण किंवा डाळ जी शिजवलेली आहे ती घालायची आहे. तुम्हाला जर तिखट चकोल्या हव्या असतील तर तुम्ही वाटण भाजल्यानंतर त्यामध्ये लाल मिरची पावडर घालू शकता. तसेच टोमॅटो सुद्धा घालू शकता. परंतु आज इथे मी सिंपल व साध्या वरणाच्या चकोल्या तयार केलेल्या आहेत. आता यामध्ये इथे मी पाणी घातलेलं आहे. आता चकोल्या करायच्या म्हटल्यानंतर पाणी थोडंसं आपल्याला जास्त घालायचं आहे, जेणेकरून यामध्ये चकोल्या व्यवस्थित शिजतील. आता इथे मी आणखी अर्धा तांब्या पाणी घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे व हे मिक्स करून आपल्याला याला एक छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. आता आपण टाकलेली डाळ उकळत आहे तोपर्यंत आपण इथे चकोल्या तयार करूया. आपल्याला
इथे कणकेचा छोटासा गोळा घ्यायचा आहे. आपण चपातीसाठी घेतो तेवढाच पिठाचा गोळा घ्यायचा आहे. कोरड्या पिठामध्ये बुडवून याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. आता ही चकोल्यासाठी चपाती लाटतेवेळी आपल्याला अगदीच पातळ अशी ही चपाती लाटायची नाही. थोडीशी जाड ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे, जेणेकरून चकोल्या जेव्हा आपण डाळीमध्ये घालू त्यावेळेला पटकन विरघळणार नाहीत. त्या जशाच्या तशाच राहतील. आता इथे तुम्ही पाहू शकता ही चपाती आता मी थोडीशी जाडसर अशी लाटून घेतलेली आहे. आता याच्या आपल्याला चकोल्या कट करून घ्यायच्या आहेत. एखाद्या सुरीच्या साहाय्याने किंवा तुम्ही पिझ्झा कटरच्या साहाय्याने या चकोल्या कट करू शकता किंवा उलथनं सुद्धा वापरू शकता. आता इथे मी चकोल्या कट करून घेणार आहे. अगोदर आपल्याला याप्रमाणे हे कट करून घ्यायचं आहे. तसेच आता याचा डायमंड किंवा चौकोनी शेप आपल्याला कट करून घ्यायचा आहे. मध्यम साईजच्या या चकोल्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. तर याचप्रमाणे आपल्याला बाकीच्या सर्व पिठाच्या चकोल्या तयार करायच्या आहेत. आता इथे साईडला तुम्ही पाहू शकता आपण फोडणी दिलेली डाळ किंवा हे वरण छान उकळलेलं आहे. आता यामध्ये आपण ज्या पिठाच्या चकोल्या तयार केलेल्या आहेत त्या यामध्ये घालायच्या आहेत. आता इथे एक चपाती लाटून त्याच्या चकोल्या तयार करून या वरणामध्ये किंवा डाळीमध्ये आपल्याला चकोल्या सोडून घ्यायच्या आहेत. आता इथे मी सर्व चकोल्या तयार करून या डाळीमध्ये सोडलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. आता हे आपल्याला एक 5 ते 10 मिनिटे मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता चकोल्या छानपैकी शिजलेल्या आहेत. आता इथे तुम्ही पाहू शकता चकोल्यांचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे व यातील डाळ सुद्धा आता कमी झाली आहे. चकोल्या छानपैकी शिजलेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्या या एकदम गरमागरम सिंपल पद्धतीच्या परंतु चवीला एकदम भन्नाट अशा या डाळ चकोल्या किंवा वरणफळं ही आपली बनून तयार झालेली आहेत. पावसाच्या थंडीमध्ये एकदम गरमागरम चकोल्या साजूक तूप घालून खायला खूप मजा येते. ह्या डाळ चकोल्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तुम्हाला आजची ही डाळ चकोल्याची किंवा वरणफळाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तसेच रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा व शेजारील बेल आयकॉन क्लिक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये.